नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सनातन धर्म जो आहे तो समजून घ्यायचा असेल तर खूप विविध अंगांनी विचार करावा लागतो, साकल्याने विचार करावा लागतो आणि नंतर त्याच्यावरती काही मत प्रदर्शित करावं लागतं. विशेषतः जे या सनातन धर्मामध्ये जन्मालाच आलेले आहेत त्यांना काही गोष्टी जन्मापासूनच मिळतात, पण स्वतःचे डोळे उघडे असतील तर त्या समजून येतात. नाहीतर आपणच आपल्या आजूबाजूला जे काही चालतं त्याच्याबद्दल घाणेरडी काहीतरी टीका टिप्पणी करतो आणि मग जी काय व्हायची ती बोंब होते. महान लोकनेते माननीय जितेंद्र आव्हाड यांनी काय बुद्धीचे तारे तोडले तुम्ही बघा. या कुंभमेळ्यामधले 2 छायाचित्र, एक तरुण आहे, IITian आहे, अतिशय हुशार, पण तो कसा साधू बनला त्याचं तो वेगवेगळ्या ठिकाणी बाईट्स देतोय म्हणून निदान त्याच्या बोलण्यातून तरी कळलं की तो कोण आहे, काय आहे. त्याचा उल्लेख केला ज्या पद्धतीचा त्याच्यावर नंतर मी बोलतो, पण ते बरोबर आहे. आता दुसरा जो फोटो आहे ते असं म्हणतात की ही आदिवासी मुलगी आहे आणि ही तिथं कवड्या आणि काय रुद्राक्ष विकते पोटाची खळगी भरण्यासाठी. आता तुम्ही स्वतः बघा, मी वेगळं नंतर बोलतो. तुम्ही स्वतः हे 2 फोटो जितेंद्र आव्हाड यांनी जे काही ट्विट केलेलं आहे त्याच्यावरचे फोटोवर काय, म्हणजे ह्याच्यामध्ये मी काही तुम्हाला वेगळं दाखवते असं नाही. तुम्ही पहिले ते फोटो आणि त्यांचं जे ट्विट आहे फक्त त्याच्यावर नजर तुम्ही हे करा, मी तुम्हाला दाखवतो. नंतर तुम्ही ते वाचा स्वतंत्रपणे, मोठं आहे ते पॅरा, त्याच्यातलं फक्त काही गोष्टी मी तुम्हालाही करतो. तुम्ही हा पहिले त्यांनी केलेला ट्विट आणि हा फोटो बघा. तुम्ही बघितलं, जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की ज्यांचं पोट भरलेलं आहे तो वर्ग ते सगळं सोडून त्याग करून काहीतरी हे करून साधू झालेला आहे हे एकीकडं म्हणजे आहेरे वर्ग, आणि जी बिचारी पोट खपाटीला गेलेली आदिवासी अशी त्यांचे वाक्य येतं त्या ट्विटमधले. तुम्ही ते नीट ट्विट सगळं वाच. ती मुलगी कशा पद्धतीनं या ठिकाणी तुमच्यासमोर रुद्राक्ष विकते आहे, कवड्याच्या माळा, तिचे निळे डोळे पाहिल्याच्या नंतर ही सुंदर मुलगी, सुरू वर्णन त्यांची. आता तुम्ही कोणी नुसतं पाहिल्याच्या नंतर किंवा तुम्ही स्वतंत्रपणे तुमच्यापैकी ज्या कोणाला सोशल मीडिया बऱ्यापैकी हाताळता येतो त्यांनी हे ट्विट पहा, वाचा आणि ते फोटो पहा. पहिली गोष्ट म्हणजे ते ज्याच्यावरती टीका करायलेत IITian असलेला तो तरुण आहेरे वर्गाचा प्रतिनिधी पोट सुटलेला नाहीये, त्याची अंगकाठी ही कृशच आहे. तो हुशार आहे, त्यानं त्याच्या पद्धतीनं काय सांगायचे ते सांगितलेलं आहे. बाय चॉईस तो ह्याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे कारण नसताना त्याचे आईबाप आणि तो तथाकथित सवर्ण असेल असं समजून केलेली ही टिप्पणी आहे. प्रत्यक्षामध्ये यांना माहिती नाही तो कोण आणि कुठल्या वर्गातला आहे ते. IITian मध्ये बाकीचे दलित, इतर मागासवर्गीय आणि OBC बहुजन वर्गातले पण भरपूर मुलं आहेत, भरपूर हुशार आहेत, भरपूर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विविध क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. त्याच्यामुळे IITian मध्ये असलेला म्हणजे तुमच्या डोक्यातलं काहीतरी विकृती आहे की IIT मध्ये गेला म्हणजे तथाकथित लेले, नेने, पेठे, रास्ते, जोशी, कुलकर्णी, देशपांडे असंच असेल म्हणून. यांचा प्रॉब्लेम आहे यांच्या डोक्यातला. आज बहुजन समाजातले, दलितांमधले, इतर मागासांमधले कितीतरी तरुण अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. मग तसं असताना तुम्ही IITian म्हणल्याच्या नंतर त्याची जी एक प्रतिमा करू पाहतात त्याच्यातून तुम्हाला काय सादर करायचं तुम्हाला तरी कळतंय का? आज फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या शहरांमधून जो मध्यम वर्ग तयार झालेला आहे तो आधीसारखा एक 50 वर्षापूर्वीसारखा पुण्यातल्या काय म्हणता येईल त्याला ते सदाशिव पेठी ब्राह्मणी नाहीये. तो मध्यम वर्ग, हा मध्यम वर्ग खूप मोठ्या प्रमाणात, अगदी मी तुम्हाला इथलंच उदाहरण सांग. हे जे अॅनलायझर न्यूज चॅनल मी चालवतो, सुशील कुलकर्णी जेव्हा पुण्यनगरीचे संपादक होते आणि तेव्हा त्यांनी एक आमचं सदर चालवलेलं होतं. पुण्यनगरीचा ग्राहक वर्ग कोणी घरी पेपर घेत नाही अशी त्याची बदनामी केल्या गेलेली होती. जो पेपर की 1 रुपया 2 रुपये देऊन बस स्टँडवरती खरेदी केला जातो आणि दलित बहुजन ग्रामीण भाग वाचतात ते, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्याच्यातली जी माहिती देणारं सदर होतं ते चालेल की नाही अशी शंका व्यक्त केल्याच्या नंतर तेव्हा आमचा अनुभव जो असा आला की गावोगाव पसरलेला दलित, OBC आणि इतर बहुजन असा मध्यम वर्ग फार मोठ्या प्रमाणात ज्याची बौद्धिक भूक शिल्लक आहे त्याला हे सगळी गोष्टी हव्या आहेत. जितेंद्र आव्हाडाने हे कळायला पाहिजे. हा आमचा 10 वर्षापूर्वीचा अनुभव आहे, 2014, 15, 16, 17 या 2-3 वर्षातला. आणि जितेंद्र आव्हाड आता या कुंभमेळ्याच्या निमित्तानं IITतल्या तरुणाचा फोटो देऊन सांगतात की हा कसा सवर्ण वर्गातला, आहेरे वर्गातला आणि पोट सुटलेल्यांचा प्रतिनिधी, जो पोट सुटलेला नाहीये. दुसरं आदिवासी, त्या मुलीचे तुम्ही कपडे बघा, ह्यांनी कुठून बुद्धीचे तारे तोडले की ती आदिवासी आहे. ती ज्या काही माळा रुद्राक्ष विकत असेल ते कशासाठी विकत असेल तिचा प्रश्न, किंवा ती विकते की नाही ते पण माहिती नाही यांना.
हे बिनधास्तपणे खोटं सांगायला लागले. काही समजून न घेता काहीच परिस्थिती, त्या सगळ्या कुंभमेळ्यानं सगळ्यात पहिल्यांदा सनसनी चपरा कोणाला मारली असेल माहिती आहे का, की हे जातीगणना जाती जनगणनाच्या नावानं बोंबा मारत होते ना हातामध्ये ते संविधानाचं पुस्तक घेऊन. राहुल गांधी त्यांची सगळी ब्रिगेड आणि ते सगळे लिब्रांडो सपोर्ट करणारे सगळे यांना हे माहितीच नाही की प्रचंड प्रमाणामध्ये तिथे जे सगळे जमा झालेले साधू आहेत ते 18 पगड जाती जमातीचे किंवा त्याचा आता पताच लागत नाही. त्यांनी जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत जातीनं पूछो साधू की पूछो उसका ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान, हे कबीरानं सांगून ठेवलेलं आहे. अकबराने सांगितलं, शाही स्नान सुरू झालं ना, कुंभमेळा सुरू झाल्याचे तारे जे तोडलेत ना, निरंजन टकलेने सुशीलनी आमच्याकडे कुलकर्णीने फार छान व्हिडिओ केला. मी पण तुमचे एक व्हिडिओ उद्या टाकतो आहे त्या संदर्भातला. त्याच्या आधी कबीरानं सांगितलं ना, हे जातीनं पूछो साधू की पूछो उसका ज्ञान, देखो उसका ज्ञान. आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही तिथे सुद्धा आहेरे वर्ग नाहीरे वर्ग शोधत चालला. अरे दोन्ही वर्ग त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाष्कळ अशा त्या प्रत्यक्ष घाणेरडे झालेल्या गंगेत, ह्यांचे वाक्य येतं हे सगळे. हे टाकलेन वगैरे हे सगळे बेवकूफ सारखं बोलतात तर त्यांचे वाक्य येते सगळे, माझे नाहीत. तिथं स्नान करायला आहेरे वर्गातला जाईल कशाला, आणि नाहीरे वर्गातल्या तुम्ही म्हणण्याप्रमाणे त्याला तिथं बंदीच आहे. अरे मग हे गेलेले कोण आहे सांगा ना एकदा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावापुढं तुम्ही डॉक्टर लावता ना, जरा एकदा संशोधन करा. नुसते डोळेच नाही, बुद्धीचे पण डोळे उघडे ठेवा आणि बघा जरा. जर जो आहेरे वर्ग आहे त्यानं शोषण केलं सगळं म्हणाल तर तिथे जायची गरज नाही. आणि जो नाहीरे वर्ग आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे दलित आहेत, ओबीसी आहेत, इतर मागास आहेत, त्यांना तर प्रवेश नाही. अरे मग हे जे करोडो तिथं स्नान करतायत, डुबक्या घेतायत त्या गंगेच्या पाण्यात, ते कोण आहेत सगळे. मी म्हणलं ना की ह्या विशेषतः आत्ताच्या महाकुंभने, आधीचे तर आकडे जाऊ द्या काय असतील ते, आत्ता 6वा दिवस आहे. 10 करोडच्या जवळपास तो आकडा चाललाय ज्यांनी आतापर्यंत त्याला भेट दिली. एकानं आवर्जून रात्रीच्या वेळेसचा एक व्हिडिओ टाकला की इथं कशी शांतता आहे, कोणीच नाही, काहीच गर्दी नाही. मग त्यांना असं म्हणायचं होतं की गर्दी नाही. तुमची तक्रार काय नेमकी? गर्दी झाली तर फालतू गर्दी जमा झाली म्हणायची. रात्रीच्या वेळीस त्याचे पुन्हा स्नानाच्या केव्हाही जाऊन तिथे डुबक्या मारल्या असं होत नाही. त्याची एक विशिष्ट अशी त्याची वेळ, पद्धत, तिथी, काही त्याला काही विशिष्ट प्रसंग असं सगळं सांगितलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं, मध्यरात्री जाऊन स्नान करावं असं नाही सांगितलं. काहीच माहिती नाही, काही माहिती करून पण घ्यायची नाही. उचलली जीभ की लावली टाळ्याला आपण असं म्हणतो त्या पद्धतीने. तुम्हाला वाटलं म्हणून एक मुलगा, तरुण मुलगा, एक ती मुलगी, तिला आदिवासी म्हणून टाकलं, हा IITN म्हणजे सवर्ण वर्गातला म्हणून टाकलं, सुरू केली बोंब. ह्याच्यातली अडचण काय माहिती आहे का? आम्ही वारंवार असं म्हणतो की अभ्यास, तथाकथित सगळे बुद्धिमान, तुमचं सगळं बाजूला ठेवा. एक साधी वस्तुस्थिती पहा. करोडो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. आपल्याकडं प्रत्यक्ष स्थान महात्म्य सांगितलेलं आहे. आणि हे काही ब्राह्मणांनी सांगितलं, मराठ्यांनी सांगितलं, बाकी असं काही नाही. सगळ्या तमाम सनातनी, हिंदू हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत नाही, सगळ्या सनातन्यांमध्ये आस्था असणाऱ्यांमध्ये स्थान महात्म्य नावाची एक गोष्ट आहे. त्या ठिकाणी त्या विशिष्ट काळामध्ये जाऊन येणे, ह्याला एक तुम्ही त्याला दोष म्हणा का काय म्हणायचं ते म्हणा. अगदी बहुजन समाजाचं दैवत असलेला खंडोबा, माझं कुलदैवत खंडोबा आहे. त्या खंडोबाची जे नवरात्र असतात त्याच काळामध्ये तिथं जाऊन भंडारा व्हायला जातो, एरवी नाही. चातुर्मास पाळणं तुम्ही बाकीचं सगळं ब्राह्मणीन उच्चवर्णी म्हणता, सगळा बहुजन समाज जे किंवा वारकरी जे सगळे ते कायमस्वरूपी ते सगळं पाळतात. कांदा लसूण कसा वर्जन काय नाही ते, हे सगळीकडे चालत आलेलं आहे. खंडोबाची तळी उचलली जाते, खंडोबाचे नवरात्र पाळल्या जातात, खंडोबाच्या नंतर मत्यासाठी नंतर तुमच्याकडचं कांदा लसूण वांगे सुरू होतात खायला. हे मी बहुजनातलं सांगतो. हे सगळे एका विशिष्ट आस्थेशी बांधल्या गेलेले आहेत. तो त्यांचा आस्था विषय आहे. किंवा वाघ्या मुरळी म्हणजे काही हेटाळणी करण्याची गोष्ट नाहीये. भक्ती कलेतून भक्ती प्रत्यक्ष समोर मांडण्याचं, नवविधा भक्तीमध्ये कला, नाच, गायन, वादन, नृत्य हे पण पूजेचा एक भाग सांगितलेला आहे. हे लक्षात घ्यावं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड, ह्या डॉक्टरमध्ये मधलं जे काही संशोधन असेल, जे काही बुद्धी असेल, लावा जरा इकडं आणि शोधून काढा. हे सगळं लांब जायची गरज नाही. तुमच्या परिसरामधल्या कुठले तुमच्या जवळचं जे मंदिर असेल ना, त्या मंदिराची यात्रा नेमकी कुठल्या तिथीला भरते ते जरा जाऊन शोधा एकदा, म्हणजे कळेल तुम्हाला, साक्षात्कार होईल.
आणि यादी घेऊन बघा की महाराष्ट्रातल्या बहुतांश छोट्या गावांमध्ये आता औषधाला सुद्धा ब्राह्मण शिल्लक नाही. माझ्या स्वतःच्या परभणी जवळच्या उमरी नावाच्या गावातली गोष्ट आहे. तिथल्या मंदिरात पूजा करायला ब्राह्मण नाहीच आहे राहायला गावामध्ये. तुम्ही जे बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करता ना, त्याच्यामुळे हे ज्या आहे रे नाही रे ही जी पद्धतीची अर्धवट भाषाने डाव्याने चालवलेली त्यांच्या सोयीसाठीची किंवा शोषण करणारा आणि शोषित अशी जी, हे सगळं बदललेलं आहे आता. आपल्या चौकटीमध्ये, हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये या अशा गोष्टी नाही आहेत. ज्या फुले शाहू आंबेडकरांचा तुम्ही नाव घेताना नेहमी तुणतुण वाजवता ना, त्या आंबेडकरांचेच तुम्हाला मी संदर्भ देऊन सांगतो. स्वतः आंबेडकरांच्या घराण्याची कुलदेवता तुळजापूरची भवानी आहे. त्यांच्या गावामध्ये ते मंदिर आहे आणि त्यांच्या घराण्याकडून त्यांना दिलेले दानाचे संदर्भ राशीम ढेरेंनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेले. जरा वाचा, संशोधन करा, म्हणजे कळेल तुम्हाला. अर्धवट काहीतरी उचलायचं आणि शिंतोडे फेकायचे आणि पुन्हा नावापुढे डॉक्टर लावून ठेवायचं. कुठल्या ठिकाणाहून यांनी डॉक्टरेटची ती काही पदवी मिळवली तेच जाणे. थांबूया तिथेच. कुंभमेळ्यावरती, महाकुंभमेळ्यावरती वाटेल तशी टीका करणाऱ्यांनी किमान ते समजून घ्यावं. समजून येत नसेल तर गपचूप बसावं. फालतू टीका करू नये. इथेच थांबूयात. धन्यवाद.